नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अतिशय संतापजनक बातमी. बदलापुरातल्या नामांकित शाळेत 2 चिमुकलींवरील लैंगिक अत्याचाराचं प्रकरण घडलंय. शाळेच्या गेटवर सध्या पालकांचं आंदोलन सुरू आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावर सुद्धा रेल रोको आंदोलन सुरू आहे. मुलांची जबाबदारी असलेल्या 2 सेविका सेवेतून कमी करण्यात आलेल्या आहेत. शाळेकडून माफीनामा सुद्धा जाहीर करण्यात आलाय. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेचं देखील निलंबन करण्यात आलंय. घटनेच्या निषेधार्थ आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. सध्या बदलापूरमध्ये संबंधित शाळेसमोर पालकांचं आंदोलन सुरू आहे. पालकांची मोठी गर्दी या शाळेसमोर बघायला मिळते. तर दुसरीकडे बदलापूर रेल्वे स्थानकावर सुद्धा रेल रोको आंदोलन केलं जात आहे. उड्डाण पूल आहे पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा, हा पूर्णपणे आता रहिवाशांनी बंद केला आहे. कारण की आपण जर बघितलं 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर त्यावर ज्या पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी अधिक वेळ घेतल्यानंतर पालकांनी राजकीय हस्तक्षेप करत त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीला ताब्यात घेतलं होतं. मात्र अजून देखील आरोपींना कडक कारवाई केली नाही. त्यामुळे बदलापूर हे चांगले संतपले आहे आणि एकच मागणी धरून आहे की आरोपींना फाशी शिक्षा झालीच पाहिजे. त्यामुळे आता बदलापूरमध्ये रेल रोको असेल किंवा नामांकित शाळेच्या बाहेर देखील स्थानिक रहिवासींनी मोठ्या आणि पालकांनी मोठं आंदोलन देखील केलं आणि तसं आता उड्डाण पूलवर देखील त्याचा परिणाम पडला आहे. कॅमेरामॅन तन्मय मयूरज जाधव, TV9 मराठी, बदलापूर. बदलापूरमध्ये नामांकित शाळेमध्ये 4. तर या घटनेमुळे मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण कर्जत दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. मागील 1 तासापासून कल्याण कर्जत दरम्यानची वाहतूक ही ठप्प आहे. बदलापुरात नागरिकांचं रेल रोको आंदोलन सुरूच आहे. बदलापूरमधल्या नामांकित शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे आता बदलापूरकर आक्रमक झालेले आहेत. संतापजनक अशी ही घटना आणि त्याच्यामुळे आता बदलापूरकरांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन केलंय. त्यामुळे अर्थातच मध्य रेल्वेवरची वाहतूक ही प्रभावित झाली आहे. कल्याण कर्जत दरम्यानची वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे प्रवासी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण बघतोय की रेल्वे स्थानकावर आंदोलकांची मोठी गर्दी आहे. अर्थातच हे सगळे आंदोलक आपल्या पाल्यांचे पालक आहेत. त्याच्यामुळे प्रवासी असण्याआधी सुद्धा आपण माणूस आहोत म्हणून हे प्रवासी सुद्धा बदलापूरच्या या रेल रोको आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावरची ही चित्र. सध्या रेल्वे रुळावरती आंदोलक उतरलेले आहेत, आक्रमक पवित्र्यात आहेत. अर्थातच घटना सुद्धा तशीच संतापजनक आहे. नामांकित शाळेमध्ये 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाले. FIR घेण्यास सुद्धा बराचसा कालावधी लागला आणि त्यामुळे पालकांसोबत आता प्रवासी सुद्धा आक्रमक झालेले आहेत. चिमुरड्या मुलींची सुरक्षेचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे. वेगवेगळे फलक हातात घेऊन आंदोलक हे आक्रमक पवित्र्यात रेल्वे रुळांवरती उतरलेले आहेत.